नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे त्या बेटावर. चंद्राच्या या मंद प्रकाशात तुझं अंगांग किती उजळून निघालंय. प्रख्यात श्वेताला डोळे भरून पाहत म्हणतो. ती लाजून नजर झुकवते. मिलनाची हुरहुर दोघेही अनुभवत असतात. एक गाणं ह्या क्षणी मला आठवतंय. डोळे बारीक करून हातवारे करत प्रख्यात गायला लागतो. चौदवी का चांद हो या आफताब हो. प्रख्यात तिच्या आणखीन जवळ सरकतो. सावळ्या रंगाच्या श्वेताचा गोल गरगरीत चेहरा निरखून बघत तिच्या कपाळावर अल्लडपणे उतरलेल्या कुरळ्या केसाच्या महिरपी तो हलकेच मागे सारतो. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या सिनेमातली हनीमूनची दृश्य दोघांच्याही डोळ्यांपुढून सरकत असतात. निरभ्र आकाशात चमचमणाऱ्या काही तारका डोळे मिचकावून जणू त्यांच्याकडे बघतायत असा त्यांना भास होतो. अगदी जमिनीपासून छतापर्यंत असलेल्या 12x8 आकाराच्या त्या मोठ्या काचेच्या खिडकीमुळे त्यांना आकाशाखाली रोमांस करत असल्याचा भास होणं स्वाभाविक होतं. मोरपिशी स्पर्श अनुभवत रात्र सरते. श्वेताला जाग येते तेव्हा प्रख्यातच्या घट्ट गुलाबी मिठीतच तिला बेडवरून निसर्गाचा विस्तीर्ण पट दिसत असतो. आकाशाच्या निळाईपासून जमिनीवरच्या हिरवाईपर्यंत पाना फुलांच्या असंख्य रंगांच्या छटांची उधळण नजरेत सामावून घेण्यात ती गर्क होऊन गेलेली असते. प्रख्यात अतिशय लढिवाळपणे ती त्याला हाक मारते. अगं झोपू देत ना, आत्ताच तर झोपलोय मी. तू सुद्धा मला सोडून कुठे जायचं नाही हां. असं काहीसं बरळत तो परत झोपी जातो. साधारण दुपारी 2-2:30 वाजता दोघेही उठतात. श्वेता थांब थांब थांब, मला ह्या क्षणी आपला एक सेल्फी काढायचा आहे. अरे काहीतरीच काय तुझं? अगं कसं सांगू तुला, आपण भेटल्यापासनं तू इतकी सुंदर मला कधी दिसलीच नाहीस. काय खुल्लाय तुझा चेहरा. या चांदण गोंधणाची आठवण बंदिस्त करायला हवीच. असं बोलतच तो श्वेताच्या गळ्याभोवती हात टाकतो. 2-3 सेल्फी काढतो. श्वेता लाजून वॉशरूमकडे पळते. प्रख्यात आळोखे पळोखे देत टिपॉयवरचं मेनू कार्ड उचलतो. रेस्टॉरंट या शब्दापुढे लिहिलेल्या 3 नंबरवर फोन लावतो. तो फोन उचलला जात नाही. तो 2-3दा प्रयत्न करतो तरीही पलीकडनं फोन उचलला जात नाही. सवयीप्रमाणे तो हातात मोबाईल घेऊन फोन लावणार इतक्यात त्याच्या लक्षात येतं की या बेटावर मोबाईलची कुठलीच रेंज येत नाही आहे. थोडासा वैतागून तो उठतो. अंगात कपडे चढवत श्वेताला म्हणतो, इंटरकॉम बिघडलेला दिसतोय, मी आपल्या खाण्यासाठी काही ऑर्डर देऊन येतो. व्हेज पुलाव, दही बुंदी आणि ग्रीन सॅलड चालेल ना? स्वर्गात पृथ्वीसारखेच सगळे पदार्थ मिळतात? श्वेता हसून विचारते. हो मिळतात, शिवाय अप्सरांचा नाचसुद्धा बघायला मिळतो. तो बघतो आणि मग मी परत येतो. असं म्हणत नाचल्याचा हावभाव करत प्रख्यात गडगडाटे हास्य करतो. त्याच्या हास्यात श्वेताही सामील होते. दार ओढून तो निघून जातो आणि काही वेळातच घाबरा घोबरा होऊन परततो. श्वेता अवाक होते. श्वेता श्वेता अगं रिसॉर्टमध्ये कोणीच नाही आहे आपल्या दोघांशिवाय. अरे काहीतरीच काय? ती आश्चर्यचकित प्रश्नांकित नजरेनं त्याच्याकडे बघते. तू चल आधी माझ्याबरोबर, तो श्वेताचा हात खेचत म्हणतो. अरे पण मला कपडे तर घालू दे. असं नाईट सूटच्या सिंगल पीसमध्ये. एव्हा तुझ्याकडे बघायला या अख्खं हॉटेलमध्ये माणसं तर नाहीच आहेत, पण एक काळं कुत्रं सुद्धा नाही आहे.
त्रासलेल्या स्वरात प्रख्यात म्हणतो, तरीही बेडवरचा नाईट गाऊनचा दुसरा पीस ती अंगावर चढवते आणि पायात स्लीपर सरकवून प्रख्यातसोबत झपाट्यानं बाहेर पडते. त्याही परिस्थितीत आठवणीनं रूमचं इलेक्ट्रॉनिक कीकार्ड मात्र हातात घ्यायचं विसरत नाही ती. दोघेही अंगात वारं भरल्यासारखं रिसॉर्टच्या या दालनातनं त्या दालनात फिरत राहतात. रिसेप्शन, डायनिंग एरिया, कॅन्टीन एरिया, जिमखाना, स्पा एरिया, प्ले एरिया, वॉकिंग ट्रॅक, अगदी सिक्युरिटी गार्ड केबिनसुद्धा रिकामं असतं. रात्रभराची प्रणयधुंदी सरकन उतरते. तीही त्याच्या वेगानं त्याच्याबरोबर पळत असते. बाहेरचा मोठा लोखंडी दरवाजा कडीच्या आसपासच्या लोखंडी गजातून हात घालून ते उघडतात. त्याच अवस्थेत रस्त्यावरनं फिरतात. एकही माणूस काही त्यांना दिसत नाही. थकून माघारी परततात. श्वेता त्याला धीर देते. आसपास काहीतरी अघटित घडलं असेल, तिथे गेले असतील सगळे, येतील परत. चल आपण काहीतरी खाऊन घेऊ. अगं कुठे आणि काय खाणार? अरे कॅन्टीन आहे की, तिथे सगळे पदार्थही आहेत. मी 2 सँडविच बनवते आपल्यासाठी. ते दोघं सोबतीनं सँडविच बनवून डायनिंग एरियामध्ये बसून खातात आणि मग आपल्या रूमवर परततात. प्रचंड मानसिक थकव्यानं बेडवर आडवे पडतात. थोड्या वेळानं श्वेता म्हणते, मला वाटतं आपण दोघांनी मस्त आंघोळ करावी. प्रख्यात डोळे विस्फारून तिच्याकडे बघतो आणि मग एक सुस्कारा सोडत म्हणतो, किती हौसेने बाथटबवाली रूम बुक केली मी. आता तर साधी शॉवर खाली पण आंघोळ करायची भीती वाटतेय. श्वेता उठते आणि त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेते. पदराआड जाण्याचं आधी हिरावलेलं त्याचं बालपण तो तिच्या मेंदी भरल्या ओंजाळीतनं पांघरल्याचा अनुभवतो. तृप्तीनं डोळे मिटून घेतो. ती गोड आवाजात गुणगुणते, हम तुम एक कमरे में बंद हो. तो डोळे उघडून तिच्याकडे बघतो. ती हसून म्हणते, लाखो रुपये खर्च करून सुद्धा असा एकांत मिळणं कठीण आहे रे. चल लेट्स एन्जॉय इट. श्वेता, मला तुझी कमालच वाटतेय. इतकी भयानक आणि बिकट परिस्थिती असतानाही तू मस्तपैकी सँडविच बनवतेस, मला प्रेमानं खाऊ घालतेस आणि आता माझं डोकं मांडीवर घेऊन रोमॅन्टिक गाणं म्हणतेस. मानायला पाहिजे तुला. चला, माझ्यातही आता ऋषी कपूर संचारलाय आणि तो बाथटब मला खोणावू लागलाय. असं म्हणत तो 2 टर्किश टॉवेल उचलतो, जे 2 पक्ष्यांच्या जोडीच्या स्वरूपात गुंफलेले असतात. रोमॅन्टिक मूड निर्माण करणाऱ्या रूम सर्व्हिस देणाऱ्या त्या मुलाचं तो मनोमन कौतुक करतो. दॅट्स द स्पिरिट असं म्हणत श्वेताही उठते. दोघे बाथरूमकडे जातात. त्यानंतर 1-2 तास त्यांना या जगाचा विसरच पडतो. रात्री 9 वाजता मात्र भुकेनं पोटात कावळे ओरडायला लागतात आणि प्रखर वास्तव डोळ्यांसमोर येतं. या रिसॉर्टमधले कर्मचारी, इतर माणसं परत आली असतील या आशेने ते परत इंटरकॉम फिरवत राहतात. कंटाळून रात्री उशिरा दोघेही कॅन्टीनमध्ये जाऊन ब्रेड, जॅम, सलाड वगैरे खाऊन रूमवर परततात. 7-8 डोळे उघडे टाकून बेडवर पडतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर मागील काही वर्ष झपाट्यानं पुढं सरकतात. प्रख्यात आणि श्वेताची पहिली भेट प्रख्यात MSc केमिस्ट्री पार्ट 2ला असताना झालेली असते. तेव्हा श्वेता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MSc मायक्रोबायोलॉजी पार्ट 1ला असते. 7-8 महिन्यांच्या काळात जणू 8 पुनर्जन्म सोबत काढल्यासारखी दोघांची घट्ट मैत्री झालेली असते. तिच्यापेक्षा 2 शेड गोरा असलेला, साधारण उंची असलेला आणि सर्वसामान्य चेहऱ्याचा प्रख्यात स्वभावानं शांत, संयमी म्हणून तिला आवडलेला असतो. श्वेताच्या घरात तिचे वडील त्यांच्या प्रेमाला विरोध करतात. प्रख्यातबद्दल वडिलांना आधीच काही माहिती आहे का, की जी आपल्याला माहिती नाही, हा प्रश्न मात्र तिला कायम छळत राहतो. तिचा आणि वडिलांचा संवाद जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. दरम्यान श्वेताच्या आईची प्रकृती ढासळायला लागते. 1-2दा तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करावं लागतं.
एक दिवशी श्वेताच्या वडिलांना रस्त्यावरनं चालताना एक ट्रक उडवतो आणि त्या जागीच त्यांचा अंत होतो. या दुःखाला सामोरं जात असताना सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी घटना घडते की 3 दिवसांनंतर श्वेताची आई हे जग सोडून निघून जाते. आईवडिलांचे विधी संस्कार करून श्वेता थोडीशी स्थिरावते. नातेवाईकही आपापल्या घरी निघून जातात. प्रख्यात आणि श्वेता लग्न करण्याचा निर्णय घेतात. कोर्टात जाऊन रजिस्टर पद्धतीनं लग्न करतात. प्रख्यात हनीमूनसाठी अंदमान निकोबार बेट समूहातल्या काराटांग या बेटाची निवड करतो. दोघांच्याही डोळ्यांसमोर थोड्याफार फरकानं हेच सगळं पूर्वायुष्य ह्या क्षणी तरळत होतं. किती व्यवस्थित व्हॅली या रेसॉर्टमध्ये त्यांचं आगत स्वागत झालं होतं. गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या फुलाफुलांचा फ्रॉक घातलेल्या 2 मुलींकडनं शंख वापरून बनवलेल्या माळा त्या दोघांच्या गळ्यात घातल्या गेल्या होत्या. हसतमुख चेहऱ्याच्या 2 तरुणांनी गिटार वाजवून आल्हाददायक वातावरण निर्मिती केली होती. रंगीबेरंगी इव्हनिंग गाऊन घातलेल्या तरुणीनं वेलकम ड्रिंक आणून दिलं होतं. एका दिवसात ही सगळी माणसं कुठं गायब झाली हे दोघांनाही कळत नव्हतं. मन कुठेही रमवलं तरी मनातल्या भीतीचं सावट हनीमूनच्या निरभ्र आकाशाला झाकोळून टाकत होतं. ये माझ्या कुशीत ये आणि झोपण्याचा प्रयत्न कर, असं म्हणत प्रख्यात श्वेताला स्वतःच्या जवळ बोलवून घेतो आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकून श्वेता पडते. सकाळी उठल्यावर दोघं आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवतात. कॅन्टीनमध्ये गेल्यावर लक्षात येतं की ब्रेडवर बुरशी आली आहे. मग दूध आणि कॉर्नफ्लेक्स खाऊन ते दोघं बाहेर पडतात. समुद्र किनाऱ्याजवळ जातात. दूरवर दिसणाऱ्या एका खरखरीत मोठ्या दगडावर जाऊन बसूया असा विचार करतात, जेणेकरून शांतपणे समुद्र न्याहाळता येईल. अचानक समोरून एक बकरी सदृश प्राणी वेगात पळत येतो आणि 2-3 मगरी उडी मारून त्याचा फडशा पाडतात. त्या प्राण्याचा कुत्र्यासारखा भुंकण्याचा मोठा भयानक आवाज ऐकून हे दोघेही जाग्यावर स्तब्ध होतात. त्यांना जो खरखरीत दगड वाटत होता त्या असंख्य मगरी ह्या एकत्रितपणे जणू सूर्य स्नान घेत होत्या. त्या जंगली बकरीमुळे दोघेही वाचतात. मनोमन देवाचे आभार मानून ते थोडेसे पुढे जातात तेव्हा एक छोटंसं जंगल दिसतं. असंख्य वेगवेगळे पक्षी किलबिलाट करत असतात. श्वेता त्यांच्याकडे बोट दाखवून, तो मोठ्या पिवळ्या चोचीवाला हॉर्नबिल, तो बघ छोटुकला पिवळट बुलबुल, अरे तो कोंबडीसारखा दिसतोय ना, तो मेगापोड्स, अशा तऱ्हेनं उत्साहानं अनेक पक्षी प्रख्यातला दाखवते. इतक्यात एका आडव्या पडलेल्या झाडावर अजगर पहुडलेला दिसतो. त्याला पाहून त्या दोघांच्याही मनात भीती दाटते आणि इथे कोणाचीही मदत लागली तर मदत मिळणंही शक्य नाही ह्या विचारानं ते मनाविरुद्ध मागे फिरतात. खरं तर या बेटावर त्यांना अनेक ठिकाणं बघायची असतात. एका वाटेवरनं पुढे जाताना मड व्होल्कॅनो असं इंग्रजीत लिहिलेली पाटी दिसते. हे बघण्यासाठी तर मुख्यत्वे ते इथे आलेले असतात. उत्साहानं ते चालायला लागतात. समोरच्या निमुळत्या पायवाटेवरनं 10-15 पावलं पुढे गेल्यावर त्यांना दूरवर एक ज्वाळा दिसून येते. जंगलाला आग लागली आहे का काही आदिवासी आसपास आहेत याबाबत दोघेही साशंक होतात. न जाणं आपल्यालाच भाजून खातील या विचारानं भयकंपित होत ते परत रिसॉर्टकडे परततात. दुपारचे 2 वाजून गेलेले असतात. इतक्यात काही डबे पडल्याचे आवाज येतात. दोघेही घाबरतात. अचानक एक पांढरा शुभ्र मोठा धुरळा कॅन्टीनच्या दारातनं बाहेर फेकला जातो. तिथून पळ काढत कसेबसे ते रूमच्या आत शिरतात. एकमेकांना घट्ट धरून भेदरलेल्या अवस्थेत डोळे बंद करून काही काळ बसून राहतात. वेगवेगळे आवाज त्यांना खूप अस्वस्थ करतात. काही वेळानं सगळे आवाज बंद झाल्यावर ते दबकत दबकत बाहेर पडतात, खाली येतात, कॅन्टीनकडे जातात. तिथे उंदीर फिरत असतात. पिठाचा डबा आडवा तेडवा खाली पडलेला दिसतो. याचा अर्थ तो धुरळा म्हणजे ते पीठ होतं तर उंदरांनी पाडलेलं. काय काय विचार त्यांच्या मनात येऊन गेलेले असतात.
दोघांनाही हायसं वाटतं, थोडीशी भीती कमी होते. तिथलं सफरचंद खाऊन ते आपल्या रूममध्ये परततात. या बिकट परिस्थितीत कशी आणि कोणाकडनं मदत घ्यावी तेही त्यांना कळत नाही. श्वेता खिडकी उघडते आणि अचानक तिच्यावर हल्ला होतो. शरीरापेक्षा लांब शेपटी असलेलं एक माकड तिच्यावरती वेगात झेपावतं. ती जीवाच्या आकांतानं किंचाळते. प्रख्यात तिच्याकडे धाव घेतो आणि ती खिडकीपासनं थोडी बाजूला सरकते. तसं एका मागून एक 10-15 माकडं आत शिरतात. दिसतील त्या वस्तू उलटपालट करायला लागतात. थोडासा धुमाकूळ घालून झाल्यावर माकडांच्या लक्षात येतं की इथे खाण्याचं काहीही नाही आणि मग ते एक एक करून स्वतःहून बाहेर जायला लागतात. माकडाची अणकुचीदार नखं श्वेताच्या कानाच्या बाजूला थोडीशी घुसली, त्यामुळे त्यातून रक्त येत असतं. ती स्फुंदत असते. प्रख्यात तिची जखम कापसानं पुसतो आणि खिडकी लावून घेतो. आता मात्र दोघांना एक अनामिक भीती ग्रासून टाकते. ते येऊन 2च दिवस झालेले असतात. भीतीच्या सावटाखाली दोघंही झोपायचा प्रयत्न करतात. तिसऱ्या दिवशी सकाळी प्रख्यात डोळे उघडतो तेव्हा श्वेता परत खिडकी उघडून खाली डोकवून बघत असते. प्रख्यात तिला ओरडतो, अगं कालचा प्रसंग आठवत नाहीये का तुला? काय करतेस तू? खिडकी लाव. तेव्हा ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. हे बघून तो उठतो. तिच्याकडे जायला लागतो तशी ती म्हणते, मला आत्ता या क्षणी खाली गेलं पाहिजे. कशासाठी? मला गेलं पाहिजे कारण माझे बाबा मला खाली बोलवत आहेत. अगं काय बोलतीयस, कळतंय का तुला? तुला आठवत नाहीये का ते महिन्याभरापूर्वी हे जग सोडून गेलेत? ती ऐकलं न ऐकल्यासारखं करते. लिफ्टसाठी न थांबता जिना उतरत वेगानं खाली उतरते. काय करावं या विचारात प्रख्यात तसाच खिडकी धरून उभा राहतो आणि त्याला समोर जे दृश्य दिसतं ते बघून तो घाबरून जातो, कारण श्वेता एकटीच हातवारे करत बोलत असते. तो सुन्नपणे बेडवर येऊन बसतो. श्वेता कधी परत येते त्याला कळतही नाही. थोड्या वेळापूर्वी काहीच न घडल्यासारखी श्वेता सामान्यपणे जागायला लागते. तोही विचार करतो की ह्या क्षणी तिला काही विचारायला नको. अतिशय जास्त घाबरल्यामुळे तिची ही अवस्था झाली असेल. तो तिला मायेनं थोपटत राहतो, जवळ घेतो. यांत्रिकपणे ते तो दिवस घालवतात, म्हणजे ढकलतात. त्याच्या कटाक्षानं मोहरून जाणारी श्वेता एखाद्या निर्जीव वस्तूकडे अधांतरी बघत असल्यासारखी त्याच्या नजरे पल्ल्याड बघत राहते. कधी रात्र होते ते कळतही नाही. इतक्यात पंखा हळूहळू फिरत बंद होतो आणि त्या रूमसहित संपूर्ण रिसॉर्ट दिवे झपकन बंद झालेले असतात. श्वेता प्रख्यातला जास्तच बिलकते. तो तिला थोपटतो आणि सांगतो की श्वेता, अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना. आणि हे बघ तो पूर्ण चंद्र, किती छान प्रकाश पसरलाय बघ आपल्या रूममध्ये त्या खिडकीतनं. आणि सगळे ग्रह तारे आहेतच की सोबत, घाबरतेस का? श्वेता त्याही अवस्थेत फक्त हुंकार देते आणि प्रख्यात म्हणतो, थांब, मी तुझ्यासाठी एक छान गाणं म्हणतो. आणि तो गाणं म्हणतो, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी. त्याच्या गोड आवाजातल्या गाण्यानं श्वेताला कधी झोप लागते हे त्यालाही कळत नाही. तोही तिला घट्ट मिठीत घेऊन झोपी जातो, फक्त काही क्षण. आणि अचानक टकटक टकटक असा आवाज येत राहतो. प्रख्यात खिडकीकडे बघतो. श्वेताचे डोळे बंद असतात. हे एका दृष्टीनं त्याला बरं वाटतं. त्याच्यातच घुबडाचे घुतकार वाढत जातात. कोणते तरी कीटक झुंडीनं फिरत घोंगावणारा आवाज करत असतात. घामेजलेल्या चेहऱ्यानं तो मनावरचा अंधाराचा पडदा चिरत खिडकीबाहेर चंद्राचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करतो. घोगऱ्या आवाजात श्वेता श्वेता ओरडतो. ती प्रतिसाद देत नाही. एक सावली दिसते, अचानक दिसेनाशी होते.
थोड्या वेळानं प्रख्यातला डोळ्यावर खूप सारा प्रकाश पडल्यासारखा वाटतो, म्हणून तो परत एकदा डोळे उघडतो तर मंद प्रकाश फेकणारे असंख्य किडे त्या खिडकीवर बसलेले त्याला दिसतात. डोकं फुटेल इतके मोठे आवाज येत असूनही श्वेता डोळे का उघडत नाही याचीही त्याला भीती वाटते. तिची पाठ खिडकीकडे असते आणि चेहरा त्याच्याकडे. इतक्यात काच तडकल्याचा त्याला आवाज येतो. तो उठून बसतो. काचेवरचे सगळे किडे उडून गेलेले असतात. भन्नाट वारा सुटलेला असतो. कदाचित त्या वाऱ्यामुळे ते उडून गेले असणार असं त्याला वाटतं. तो परत झोपायचा प्रयत्न करतो. इतके मोठे आवाजही श्वेताला ऐकू येऊ नयेत याचं त्याला नवल वाटतं आणि तो खूप घाबरतो. तिच्या नाकापुढे हात धरून तिच्या छातीवर हात ठेवून ती जिवंत असल्याची खात्री करतो आणि डोळे मिटून तिच्या अंगावर हात ठेवून पडतो. प्रचंड थकव्यानं ग्लानी आल्यासारखा प्रख्यात पडलेला असतो. एक अनामिक भीती त्याला ग्रासून टाकते. स्किझोफ्रेनिया या गंभीर आजारानं तिला ग्रासलंय हे त्याच्या लक्षात येतं. सकाळी उठल्यावर श्वेता बोलता बोलता खिडकीत जाते आणि मागे वळून त्याला म्हणते, बाबा मला खाली बोलवत आहेत. तो आवाज चढवतो आणि म्हणतो, सकाळी चालीस ना भेटून, परत कशाला? त्याच्या त्या चढलेल्या आवाजानं तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणते, बाबा बरोबर म्हणत होते. तू माझ्यावर चिडणार, ओरडणार, भांडणार आणि मग मला मारून टाकणार आणि म्हणून तू मला इथे घेऊन आलायस. प्रख्यात जागेवरनं उठतो. तिच्या जवळ जाऊ लागतो. तशी ती मागे मागे सरकते आणि म्हणते, नाही नाही मला मारू नको. अगं वेडी आहेस का श्वेता तू? श्वेता! प्रख्यात चिरक्या आवाजात ओरडायला लागतो. श्वेता अजून मागे मागे सरकत जाते. ती त्याला ओरडून विचारते, तुझ्या आईवडिलांना तू मारून टाकलंस? श्वेता, अगं काय बोलतेस, कळतंय का? मला माझ्या बाबांनी हेच सांगितलंय आणि तू मला सुद्धा मारून टाकण्यासाठी इथे आणलंयस. पण तू हे करू शकणार नाहीस कारण माझे बाबा माझ्याबरोबर आहेत. असं म्हणत ती झटकन दाराची कडी काढते आणि पायात चप्पलही न अडकवता धडधडत जिन्याच्या पायऱ्या उतरते. प्रख्यात परत खिडकीतनं बघतो तेव्हा ती हातवारे करत बोलत असते. आता मात्र तो खाली उतरतो. तिच्या जवळ जाऊ लागतो. ती नाही नाही असं ओरडते आणि त्याच क्षणी असंख्य किडे घों घों असा आवाज करत त्यांच्या आसपास घोंगवायला लागतात. त्यांना काय करावं सुचत नाही. प्रख्यात श्वेताला ओरडून परत आपल्या रूमकडे ताबडतोब जाऊया अशी विनंती करतो, पण श्वेता ती विनंती धुडकावून लावते. तो तिला सोडून जाऊ शकत नाही आणि त्या गोंधळात त्या सगळ्या माश्या त्या दोघांच्या सर्वांगावर तुटून पडतात. त्या माऱ्यानं, त्या चाव्यानं ते दोघेही खाली पडतात. मरणप्राय वेदनेनं किंचाळतात, रडतात, गडाबडा लोळतात. प्रख्यात श्वेता श्वेता ओरडत राहतो आणि एका क्षणी त्याला ग्लानी येते. 3 दिवसांनंतर प्रख्यात डोळे उघडतो तेव्हा बाजूच्या बेडवर त्याला श्वेता पहुडलेली दिसते. श्वेता त्याच्याकडे बघते आणि प्रसन्न हसते. ती त्याच्या आधी काही तास बेशुद्धावस्थेतनं बाहेर आलेली असते आणि तिला सगळ्या परिस्थितीची जाणीव त्या हॉस्पिटलच्या स्टाफनं करून दिलेली असते. ती ही सगळी घटना प्रख्यातला सांगायचा प्रयत्न करते. या बेटावर असलेल्या या मड व्होल्कॅनोमधनं साधारण 17 वर्षांपूर्वी ज्वाळा बाहेर पडायला लागल्या होत्या. कधीतरी मड व्होल्कॅनोतून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू बाहेर पडतो तसा तो पडला होता. या ज्वलनशील वायूनं पेट घेतला आणि ह्या बेटावरच्या सगळ्यांना त्या ज्वाळा दिसायला लागल्या होत्या. त्या विजतील या भ्रमात सगळे लोक होते, पण 2-4 तासात त्या ज्वाळा खूप वाढल्या. त्यांनी जंगलात आग पसरली. त्या ठिकाणची सगळी वस्तीच जळून खाक झाली होती. जी माणसं बोटीतनं निघून गेली होती तेवढीच वाचली होती. याविषयी या बेटावर नेहमी बोललं जायचं. शासनानं इथे जागोजागी रेड अलर्ट जारी करून कुठल्याही भागातल्या कुठल्याही माणसाला जर अशा तऱ्हेनं आग किंवा लाटांचं तांडव असं काही दिसलं तर त्यांनी एकमेकांना जागरूक करायचं अशी व्यवस्था करून ठेवली होती. आपण आलो त्या दिवशी रात्री अचानक जेव्हा याच मड व्होल्कॅनोतनं ज्वाळा निघायला लागल्या तेव्हा त्या जुन्या घटनेची जाणीव इथल्या जाणकारांनी एकमेकांना जागरूकपणे करून दिली. बोटी भरून इथून सगळे रहिवासी टुरिस्ट निघून गेले.
खरं तर जाण्याआधी बेटावरच्या सर्व रहिवाशांपर्यंत माईकवरून याबद्दलची घोषणाही त्यांनी व्यवस्थित केली होती. पण आपण दोघं त्यावेळेस या बेटावरूनही पुढे एका वेगळ्याच प्रेम बेटावर पोचलेलो होतो. अगदी दाराबाहेर डो नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावण्यापासून ते इंटरकॉम बंद करून ठेवण्यापर्यंत आपण काय काय केलं आठवत असेलच. आपण असे कुठलेही आवाज ऐकण्याच्या पलीकडचे होतो. मला असंही या लोकांनी सांगितलं की गेले 3-4 दिवस हेलिकॉप्टरद्वारे या व्होल्कॅनोची पाहणी केली जायची. त्या ज्वाळा पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्यावर इथले रहिवासी टुरिस्टसह बेटावर परतले. त्यांनी आपल्याला रस्त्यावर पडलेलं बघितलं. त्या किड्यांच्या हल्ल्यानं आपले चेहरे संपूर्णतः सुजले होते, ओळखू येण्या पलीकडचे होते. इकडच्या लोकांना माहिती होतं की नेमके कुठले किडे चावल्यावर माणसाची अशी अवस्था होते. त्यामुळे त्यांनी आपल्यावर ताबडतोब उपचार केले. आपण गेले 2 दिवस या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. प्रख्यातला आधेमध्ये कुठलाही प्रश्न विचारायची संधी न देता एका दमात श्वेतानं हे बेट निर्मनुष्य होण्याची कथा सांगून टाकली. श्वेता तिच्या चेहऱ्यावरच्या काळ्याभोर खुणांमुळे भयानक दिसत होती. शारीरिक मानसिक थकवा असूनही त्याही परिस्थितीत सगळी शक्ती एकवटून प्रख्यात उठतो. तिला म्हणतो, श्वेता, जन्मताच मला उकिरड्यावर टाकण्यात आलं. माझी आई कुमारी माता होती का माझा जन्म कोणत्या कारणानं माझ्या आईवडिलांना नको होता ते माहीत नाही. मला आईवडील नाहीत इतकंच मी कायम सगळ्यांना सांगत आलो. माझं पालकत्व कुणी नाकारलं हे सांगण्याची कधी हिंमतच झाली नाही. श्वेता, तू तरी या अनाथाला नाकारणार नाहीस ना गं? नाही रे राजा, कधीच नाही. आता आपल्या दोघांनाही पालक नाहीत, पण आपण कोणाचे तरी पालक नक्की होऊ शकू. श्वेता ठीक आहे, सामान्य माणसांसारखी विचार करतीये. ह्या आनंदात तो असताना अगदी सिनेमातल्यासारखे त्यांच्या आसपास हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉईज येऊन उभे राहतात. डॉक्टर म्हणतात, अरे मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या दोघांचाही पुनर्जन्म झाला आहे. स्टाफनं हा केक आणलाय, नव्यानं आयुष्य सुरू करा. ते दोघेही केककडे बघतात. त्यावर वरच्या बाजूला अर्धवर्तुळाकार लिहिलेलं असतं, निर्जन बेटावर, आणि त्याखाली एक लाल रंगाचा बदाम असतो. एक नर्स प्रख्याच्या हातात केक कापण्यासाठी म्हणून चाकू देते आणि अचानक, नाही नाही नाही, मला मारू नकोस, मला मारू नको, बाबा बाबा असं किंचाळत श्वेता धडाधड पायऱ्या उतरून रस्त्याकडे धाव घेते. सगळे अवाक होतात. एक वॉर्डबॉय तिच्या मागे पळत जातो आणि प्रख्यात गर्भगळीत होऊन मटकन खाली बसतो. त्याच्या हातातला चाकूसुद्धा गळून खाली पडतो. तो एकटक त्या केकमधल्या लालबुंद बदामाकडे बघतो. त्याला जणू तो व्होल्कॅनोच भासायला लागतो. बदामावर कोरलेल्या काळ्या बाणातून लाल तप्त लाव्हा उसळून वेगानं त्याच्याकडे सरकत त्याच्या रक्तात शिरत आहे असा त्याला भास होतो. त्याच्या शिरात तटतटून त्याच्या दाब मस्तकावर पडतोय असं वाटून तो जीवाच्या आकांतानं किंचाळतो आणि बेडवरच मागे मागे सरकत जातो. मित्रांनो, प्रतिभा सराफ यांची ही कथा त्या बेटावर कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. कथा आवडली असेल लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.